विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरला 50 क्वेश्चन बघितले होते स्टॅटिक जीकेचे. या लेक्चरला आपण थिअरी घेऊन आलो आहोत. 4 जानेवारीला होणाऱ्या कंबाईनच्या अनुषंगाने काही आपण थिअरी घेऊन आलो. डोंगर आणि टेकड्या आयोगाचे हे इम्पॉर्टंट टॉपिक आहे. डोंगर आणि टेकड्यावर एक क्वेश्चन असतोच, हमखास एक क्वेश्चन असतो. चिमूर डोंगर, चिमूर म्हणलं की चंद्रपूर. चिमूर टेकड्या कुठे आहेत तर चंद्रपूरमध्ये. आणि चिकोडी, चिकोडी टेकड्या कुठे आल्या? कोल्हापूर. इथं क आल्या मला कोल्हापूर, आणि इथं चिमूर म्हणजे चंद्रपूर. चिरोडी टेकड्या कुठे आल्या? चिरोडी आल्या अमरावती. चिरोली टेकड्या गडचिरोली. हे तर सरळ सरळ आहे. चिरोली म्हणले की गडचिरोली, सरळ सरळ. नेक्स्ट किल्ले बघूया आपण. कर्नाळा कुठं आला किल्ला? रायगड. कर्नाळा अभयारण्य पण आहे. हे पक्ष्याचं पहिलं अभयारण्य कर्नाळा. अर्नाळा, हे अर्नाळा कुठं आला? पालघर. नरनाळा, नरनाळा किल्ला कुठं आलाय? हे अकोल्यामध्ये आला नरनाळा किल्ला. 16वा वित्त आयोग, फायनान्स कमिशन. हे पण आयोगाचा एकदम इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आपण IMP टॉपिक आहे. 16वा वित्त आयोगाचा कालावधी काय आहे? 16वा वित्त आयोगाचा कालावधी 2026 ते 31 पर्यंत आहे. 16व्या वित्त आयोगाचा कालावधी. तर त्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर अरविंद पानगारिया. आणि त्याचे सचिव कोण आहेत? तर त्याचे सचिव आहेत ऋत्विक रंजन पांडे. ऋत्विक रंजन पांडे. आणि त्या आयोगामध्ये सदस्य किती असतात? 4 सदस्य असतात. 4 सदस्य पूर्ण वेळ असतात. आणि अर्धवेळ किती असतात? मनोज पांडे, निरंजन राज अध्यक्ष यांच्या जागी मनोज पांडे कोणाच्या जागी आलेत? तर निरंजन राजाध्यक्ष यांच्या जागी आलेत. एनी जॉर्ज मॅथ्यू, अरविंद नारायण झा. आणि अर्धवेळ सदस्य कोण कोण आहेत? सौम्या कांती घोष. त्याच्या अगोदर सौम्या काय होते? तर अर्धवेळ सदस्य होते. आधी होते सौम्या. ओके. तर महाराष्ट्रातील काही डोंगर व त्यांचे जिल्ह्यांचे ठिकाण, हे पण क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आयोगाचा टॉपिक आहे. हे पण हे IMP टॉपिक आहे. आता पर्वत आणि त्यांचे जिल्हे. तर अस्तमा डोंगर, अस्तमा डोंगर कुठं आला? नंदुरबार मध्ये. गाळा डोंगर, गाळा डोंगर कुठं आला? धुळेमध्ये. अजिंठा डोंगर, अजिंठा डोंगर कुठं आला? औरंगाबाद. यालाच छत्रपती संभाजीनगर पण म्हणतात. वेरूळ डोंगर, वेरूळ डोंगर कुठं आला? औरंगाबाद. हिंगोली डोंगर, हिंगोली डोंगर हिंगोली. मुदखेड डोंगर, मुदखेड डोंगर कुठं आला? नांदेड. गरमसूर डोंगर, गरमसूर डोंगर पण आहे आणि गरमसूर टेकड्या पण आहेत. कुठं आले ते? नागपूरमध्ये. दरकेसा डोंगर, दरकेसा कुठं आला? गोंदिया. चिरोली टेकड्या, मागच्या लेक्चरमध्ये आपण बघूया चिरोली टेकड्या कुठं आल्या? गडचिरोली. भामरागड डोंगर, भामरागड कुठं आला? गडचिरोली. सुरजागड, सुरजागड पण कुठं आला? गडचिरोली. थँक्यू. आज आपण इथेच थांबूया.